नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. संजय राऊतांना सर्वात मोठा धक्का. निकटवर्तीयांची 12 कोटीची संपत्ती जप्त. ईडीने केली मोठी कारवाई. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकर यांच्या अडचणी वाढल्या असून ईडीनं कोविड सेंटर घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे समजले जाणारे व्यावसायिक भागीदार सुजित पाटकर आणि त्यांच्या भागीदारांची सुमारे 12 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सुजित पाटकर यांच्यासह खासदार संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान पाटकर आणि राऊत यांचे कौटुंबिक संबंध असून हे दोघे विविध व्यवसायामध्ये पार्टनर देखील आहे. दरम्यान पाटकर यांना या प्रकरणात ईडीनं यावर्षी जुलै महिन्यात अटक केली होती. त्यांनी लाईफलाईन मॅनेजमेंट सर्व्हिससाठी निविदा मिळून 31.84 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता आणि त्यानुसारच ईडीने त्यांच्यावरती कारवाई करण्यास सुरुवात केली होती आणि अखेर आता या प्रकरणात ईडीनं त्यांची तब्बल 12.2 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्यासह राऊत हे देखील अडचणीत येणार असल्याचं बोललं जात आहे.